नमस्कार मंडळी, मी निवेदक अभय वारोळे. आम्ही सगळेजण बीडला कार्यक्रमाला चाललो आहे. रात्री निघलो आहे नारायणगाववरून. सुरुवातीला हे आमचे सगळे मित्र आहेत. संकेत आहे, त्याच्यामध्ये सोन्या आहे, बाकी सगळेजण मित्र आहेत. मंगेश भाऊ आहेत, त्यांच्या माध्यमातून चाललो आहे बड्डेसाठी. आणि नगरला पण नसतं नाही आता आपण. आम्ही नगरला पण नाही पोचलो, आण्यालाच आहे. इथं गाडी बंद पडली आमची. आमच्यावर एक मॅकॅनिक आहे, इकडे नमस्कार मित्रांनो. हा मॅकॅनिक आहे. आणि संकेत गाडी नीट करतोय, सोन्या मोटर चेक करतोय. भाऊ तू काय करतोय इथं? माझा आयटीआय झालेला आहे. 60,000 घातले मग गाडी बघून मांडो करून. किती भाऊनी 60,000 घालवलेत. आणि यांना सुधरत आहे काही नाही सुधरत. गाडी बघून मांडो करून पडले. आम्ही निघणारच आहे लवकर. ते बघत राहा, जे वेटन ती हा वेटर वॉच. ठीक आहे, गाडी खोललेली सगळी आता. नाही, हे हमारे में ऐसे ही होता है. आम्ही एवढी खोली तरी सगळी खोली सांगतो. चावी चालू देखो देखते रहो. आता मी चालू करतोय. केली चालू. नाही होता. ए वास सुटला डिझेलचा. फॉल्टी आतमध्ये बरं का. खाली पण आहे का गाडीच्या? गाडीची ना डिझेल ओढायची, मोटर चालू होत नाही. आणि गाडी डिझेल ओढत नाही, चालू मध्येच बंद पडली. संकेत नीट करतोय. एवढं डिझेल सोडून दिलं खाली. नाही ते वाला मला जास्त झालं. नाही सोडले मोकारी खाली. तिकडे काय हा बस बस बस. मोठा डिझेल घास आता. ब्रश बुडव आता डिझेल मध्ये. हॅलो, मोटर बंद झाली गाडी डिझेलची. दाबू नको ब्रश दाबू नको, घुसत नाही त्याच्यात. दात रे घाल. हॅलो, ब्रशची दात आहे ना त्याच्यात घाल हळूच. अरे डिझेलची मोटर बंद झाली लेलंडची. चालू मध्ये अचानक डायरेक्ट. आता बीडला चाललोय. आपटतो जरा खाली आता. माती नको. स्टार्टर नाही ना बसत. स्टार्टर नाही बसत. हे स्टार्टर बसतोय, चाल नाही होत. डिझेल पास नाही होते. फ्यूज केलाय चेक, फ्यूज मग टाकलाय तरी चाल नाही झाली मोटर. शॉर्ट झाली असं. दरे चांगलं पूज बरं का फाडकीने. ले नको डिझेल लावू त्याला बस. कुठं ऐक ना, बरं आली होती. सॉकेट काढलंय ते याच्या बसलं. कुठलं टाकी बसलं. बर पुसून काढली डिझेलने. पुसून काढू का व्यवस्थित? संख्या एक मारे स्टार्टर. इथं जर फक्त चावी चालू कर. नाही रे तशीच वायर पुढे मागे पुढे गेलेली. आणि तो वायर शॉर्ट झाला संपला. हे बघ दादा वायर पुढे आली. तशीच वायर तापस पुढे तापस गेली. खाली आलेली आणि इकडे गेली. अरे बघ इथे एक आलेली. तापस जाते बरोबर. याच्यामध्ये साधू
हळू 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 हळू. माग माग. अरे इकडं आता पशी नट कुठे तुला दिसत नाही का? नटात काढतोय इकडं कुठं पुढं चाललाय नट मला. ती बॅग होती बोंबल तिथं. एक तास झाले आम्ही इथं थांबलोय. गाडी काही नीट झाली नाही. त्या आजूबाजूला कुठंच घर नाही. इकडं घर आहे, इकडं घर आहे, तिकडे घर आहेत लांब. तिथं वरती आजूबाजूला काहीच डोंगर आहे सगळं. आता 2-3 वायरी कापून झाल्यात आमच्या गाडीच्या. गाडीची मोटर चालू होत नाही डिझेलची, आणि त्याच्यामुळे काय चालू आहे ना. सगळे कंटाळे आता बसलेत. कोण गाडीत गेले. ड्रायव्हर संकेत फुलसुंदर गाडी खाली जॉब लाईन वायर चेक करतोय. मी पण चेक केल्यात थोड्या वेळ. तुझी आयडी झाली आता माझी आयडी अजून बाकी. तुझ्या आयडीवर टाकणार 18. तो काय करतो सर? काय झालं हो सर? आयडी घे ना त्याच्या वेस्ट त्या स्नॅपला घे ती आयडी. हॅटॅग तू पण हॅटॅग आधी बघा एवढं. आता आमची खोला खाली चालू झाली. गाडीतलं मटेरियल हा ना. आता काय करता, गाडीतलं मटेरियल शिफ्ट करायचं काम चाललंय. गाडी काय चालू झाली नाही. संकेतने लय प्रयत्न केलेत, सगळ्यांनी लय प्रयत्न केलेत. आता वाजले 3 वाजले. 2:30-3 वाजले दादा. पोहोचलो होता आपण. बॅगा बिगा सगळ्या काय खाली काढायचं काम चालू झालं आता. जय महाराष्ट्र. गुड नाईट. स्वीट ड्रीम. चला आता मटेरियल खाली घेतो आम्ही सगळे. तुम्ही बघत राहा. इकडे संख्या आरास नको इकडे. पुढे त्याला हुक आहे का बघ. नाही का हिला काट मार इथं. मी डायरेक्ट उतरतो इकडे रे. सरकारी मार्केट. सरकारी किंवा इकडल्या गाडी घे ना वरती. भिजायचं नाही. संकेत तू पुढे बसणार. कोण नाही बस ना बस ना. चला ए यार माई बॅग टाकली का? मला ह्याच कपडे निवेदन करायला का नाही तर? अरे आहे ना. हा हाय हा हा. बॅग नाही तर एक गाडी आली आता. आणि आता आम्ही टोकन टोचन ना टोकन म्हणतो. टोचन करून गाडी चालली आता. आता नवीन गाडीमध्ये बसतो आम्ही. गणपती बाप्पा मोरया. डिझेल काय डोस द्या. नाही पाणी मग टॅक्टच नाहीच ना. हा येते ह्या गाडीमध्ये बसतोय आम्ही नाही का. आता आम्ही या गाडीत निघलेलो आहे. टोचन करून ती गाडी नारेगाव चाललेली आहे. रस्त्याला थांबलो होतो. 2:30 वाजले होते. लोक बॅटरी दाखवली की लोक अंगावर गाडी घालायची. त्यांना चोर आहे म्हणून घाबरत. आता चला बाय बाय.
पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया बड्डेच्या डायरेक्ट बीडला. चला बाय बाय, निघलो आम्ही. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. कोणतं आहे? राजरत्न व्लॉग म्हणून हा एक चॅनल आहे यांचा. तुम्ही नक्की त्यांना सबस्क्राईब करा. नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. आणि भाऊच्या चॅनलला नक्की फॉलो करा. फेसबुकवर बघत असाल तर कमेंट करा. युट्यूबवर बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर नक्की करा मित्रांनो. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. ओके बाय बाय. आम्ही आता पोहोचलोय बीड या ठिकाणी. रात्री ड्रायव्हर बरोबर पुढच्या बाजूला होतो, झोप आली नाही, मागे येऊन झोपलो ह्या गाडीमध्ये. मागे जी गाडी दिसते तिथे. आणि आता हे जे हॉटेल दिसते मागे निसर्ग, इथे इव्हेंट आहे आज थोड्या वेळानंतर. तर ज्यांच्याबरोबर आलो आहे ते इव्हेंटवाले आहेत. सेटअप लावायचं आहे, बीडला आलो आहे, खूप लांब आहे म्हणून त्यांच्यावर लवकर निघलो होतो. तर इथे झोपलो होतो सगळे आम्ही रात्री, म्हणजे आता सकाळी. आणि हे मटेरियल आहे सगळ्या इव्हेंटचं. आता तसं पाहिलं गेलं तर बीड या ठिकाणी गेवराई इकडच्या बाजूला तुम्ही पाहताय पवन चक्क्या आहेत. आणि पवन चक्क्यांच्या ह्या लाईनच्या समोरच हे हॉटेल आहे. बीड गेवराई नगर परिषदेचा जो रोड आहे मेन, त्या रोडला आहे. आणि पावसाळ्यामध्ये खूप चांगलं वातावरण आहे इकडे. पण मला इथे सदन सिटी दिसते आहे, ऊस आहे, आंब्याची बाग आहे आजूबाजूला. तर बीड सारख्या भागामध्ये आपण विचार करतो दुष्काळी एरिया आहे, तसं नाही आहे काही. इकडे भरपूर पाणी आहे मुबलक असं प्रमाणामध्ये शेतीसाठी. इथे जवळच एक छोटंसं धरण किंवा नदी दिसते इकडच्या बाजूला पुढे. तर अशा भागामध्ये आलो आहे. बीड गेवराईमध्ये आहे आम्ही आत्ता. आणि खूप सुंदर हॉटेल आहे इथे पण. म्हणजे अशा पद्धतीचे हॉटेल पुण्यामध्ये, पुण्याच्या आउटसाईडला आपण पाहतो, जे शहरं सदन आहेत तिथे. म्हणजे असे हॉटेल किंवा अशा काही रूम फॅसिलिटीज या ठिकाणी चांगल्या आहेत. आणि थोड्या वेळा इथंच आराम करणार आहे मी, निवेदक या नात्यानं. बाकी सगळे काम करणार आहेत, त्यामुळे माझी सध्या मज्जा आहे जरा वेळ. रात्री गाडी बंद झाली, तिची की मोटर चालू झाली नाही. आणि मोटर चालू न झाल्यामुळे आम्हाला गाडी बदलायला लागली. या गाडीबरोबर आलो. आणि तुम्हाला सांगतोय वेलकमला खूप छान अशी आपल्या महाराष्ट्राची परंपरा जपण्याचं काम या ठिकाणी केलं. वारकरी संप्रदायाचे असणारं आराध्य दैवत म्हणजे आपल्या सर्वांचं विठू रखुमाई या ठिकाणी सगळ्या ग्राहकांच्या स्वागताच्या बरोबर इथे समोर आहे. खूप सुंदर बनवलेलं आहे त्यांनी. आणि तुम्हाला एक दाखवतो इथे की सगळ्यात पहिला सकाळचा नाश्ता या ठिकाणी देवाला असतो, त्यानंतर सुरुवात होते हॉटेलची. एक पहा, हा पूर्ण पॅसेज आहे हॉटेलचा, खूप सुंदर आहे. टू बी कंटिन्यू. सगळे तुम्ही व्हिडिओ पहा आतला. तर या मित्रांनो, आम्ही थांबलो होतो निसर्ग हॉटेलला. काय खायला काय बांबू आहे. हे केळीची पानं, केळीच्या झाडाची साल काढून आणून दिलेत आम्हाला खाण्यासाठी. हॅलो, बोल ना. हे सगळे जमलेत, मीच राहिले आता. आता मी पण जमतो, तुम्ही पण या. हा, यावंच लागते. हे बघा आता 6 कापली ते. आजचा 10चा बेत आहे. आता 6 कापली, 10चा बेत आहे. यावंच लागते. नाद करते काय. हॉटेल निसर्ग.
तेवढंच जेवढी त्याला पिक्सल असे येतात. अगं बाबो केवढा या बापरे. दोन प्लेटचा मिळून एकच आहे. बघा मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं पुरा आभार, लय आभार आहे. इतका आभार, जबरदस्त आभार आहे. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. बघा माझा चेहरा आहे गरीबासारखा, पण एवढ्या गरीबासारखा नाही का तुम्ही मला 2 प्लेटचा एकच करून दिलं नाही मला. बापरे एवढं म्हणजे काय 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 हॉटेलवाले म्हटले तुम्ही देणार म्हणून तुमच्यासाठी मोठा. भाई यातला ना निम्मे प्लेट चालत तरी चालत, पूर्ण काय आपल्याला. संकेत अरे काय स्पेशल दिलंय ना तुला. अरे लई स्पेशल झाला रे भाऊ. चव घालवली माहिती यांनी इकडं. बीड सारख्या भागामध्ये फार मला खावा करून टाकले यांनी. हे बघा ना तुम्ही, किथून सुरू होतं तर तिथपर्यंत एवढी माही पॅन्ट पण नाही. एवढा मोठा आहे तो. हात बघा ना, हाताची बाई एवढीची जास्त बघा. नाही हातीपर्यंत हातापेक्षा मोठा आहे. एवढ्या सगळं डबल दिले. बघा हे लाल चटणी डबल आहे, सफेद चटणी डबल आहे, सांबर डबल आहे, सगळं डबल दिले. बरं खाऊ लागणार आहे का कोणी? एकटाच का पैसे तुला द्यायचे? राजरत्न रॉक कमिंग अँड नाव इटिंग इटिंग अँड हा. एकट्याने इतका लांब असा झेपणार नाही. तुम्ही इथून सुरुवात करणार का इथून सुरुवात करणार? कुठून करणार सर? आपण मधून करू. 1 किलोमीटरच्या पाठीमागून आपण मधून करू. मधून हा तुला अर्धा, मला अर्धा घे बाबा. बटाट्याची भाजी ठेवा त्याच्यातली. हा तुझ्या बटाट्याची भाजीच येत नाही सर, वेगळी काय बांबू आहे. केवढा या. तर मित्रांनो नक्की खायला या तुम्ही. हॉटेल निसर्ग, बीड हायवेला. हॉटेल आपलं गाव कोणतं आहे? गेवराई. हॉटेल अंबादास. अंबादास नाही, हॉटेल निसर्ग. हॉटेल निसर्ग यावंच लागते मित्रांनो. संध्याकाळी आमचा कार्यक्रम बघावाच लागते. हा येताना तुम्हाला सगळ्यांना एक छोटी विनंती आहे. गाड्या डबल आणायला लागतील तुम्हाला. सिंगल गाडीत तुम्ही नाही सिंगल गाडीत नाही येऊ शकत तुम्ही. तुम्हाला गाडी डबल आणायला लागेल. हा म्हणजे आमचं आज भाग्य आहे की आमच्याबरोबर 2 ड्रायव्हर आहे मास्टर. एक तिकडे एक इकडे. ते वाचवायच आहे. बरं मित्रांनो, झोमतो घ्या वदनी कवळ घेता. तर एक महत्वाचा विषय, हे जे मध्ये झोमलेले आहेत ना यांचे 60,000 रुपये देऊन मेकॅनिकल झालेले. सर रात्री गाडीचा फॉल्ट काढला तुम्हाला? काय फॉल्ट होता? यांच्यामुळे झाले. मग तुम्ही मेकॅनिक इंजिनियर भोंदू बाबा का नाही झाली? तुम्हाला जर एवढं समजतंय कोणच्यामुळे झाले ती. पोरी बघायला जायचं. आता काय वरती आमची राहायची व्यवस्था केली. रूमवर चालू लक्षात घ्या. पुढे आमचं बाळदा आता झोपत असतं. तर आमची व्यवस्था केली इथे राहायची. हा संकेत कोणती रूम आहे? 102 101. तर ही आहे आमची आजची राहायची रूम. ही पार्टीने अरेंज केलेली रूम इव्हेंटवाल्यांसाठी. आता इथं 3 वाजेपर्यंत पडी. 3 वाजता उठायचं, कार्यक्रमाला जायचं. 3 वाजताच आहे ना पण इतके लवकर होईल बड्डे? 3 वाजता नाही, 4 वाजता कार्यक्रमाला बोलवलंय आपल्याला. 4 वाजता कार्यक्रमाला बोलवले. 4 वाजेपर्यंत इथं पडी, मोबाईल चार्जिंग. आणि हा तुम्हाला मी काय म्हणतो होतो, हे पहा इकडे इथे आहे. इथे नदी आहे वाटतंय. इथे नदी आहे. नदीच असं नाही,
नाही जलाशय काहीतरी आणि तलाव आहे ह्या इकडच्या बाजूला. ही झाडं पहा, हे डोंगर, या साईडला बघा झाडं. हे वाटत पण नाही कोणत्या अँगलने बीड आहे. हा इतकं हिरवळ आहे इकडे. आपण उगाच बीडला बदनाम करतो, दुष्काळी भाग, दुष्काळी एरिया. इकडे लोकांकडे सोयाबीन पिकतंय, इकडे समोर आंब्याची बाग आहे, त्याच्या मागे ऊस आहे, त्याच्यानंतर आणि इकडे सरस सगळ्या बांधांना झाडं आहेत. हे विशेष आहे. बऱ्याच ठिकाणी बांधांना झाडं पाहायला मिळत नाही. तुम्ही इथे मागे पाहताय पवन चक्क्यात, जबरदस्त. एक चांगला हायवे, 6 पदरी. कोणता हायवे हा? सोलापूर पुणे, नाही मुंबई, हा धुळे, धुळे. सोलापूर धुळे हायवे. या हायवेवरती हे आहे हॉटेल. तर मंडळी आता मर्याद पडी, भेटूयात थोड्या वेळानंतर. धप्पा. गुड नाईट. बर्थडेचे इव्हेंट या स्टेजवर होणार आहे. हे वरती दुसऱ्या मधल्यावरती काही वर्षांपूर्वी ना छत्रपती संभाजीनगर आत्ताचं, तिथे नाट्यशास्त्र शिकायला होतं. 2 वर्ष एकत्र काढली. तो आता गेवरायला राहतोय. त्याला सांगितलं की मी इथे बीडला आलोय, तर तो भेटायला येतोय मला. खाली आलाय आता, आपण भेटतो. अरे राजा काय मस्त. हा ये बस. कसा आहेस? एकदम मजेत. किती वर्षांनी भेटलो आपण? 5 वर्षानंतर भेटतो. 5 वर्षानंतर ना. हा मित्र आहे माझा. आपल्याकडे भाऊसाहेब शिंदे, बरोबर ना? हो. भाऊसाहेब शिंदे, रौंदळ. कोणते कोणते प्रोजेक्ट तू? रौंदळ चित्रपट केलाय. चित्रपट प्रोजेक्ट नाही करायचं लोकांना. चित्रपट केलाय. लगन केले. टर्री केला. तो ट्रॅक्टरचा कोणता होता तो? टीडीएम ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा. हा ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा. आणि अजून काय रे, नाट्यशास्त्र हा तिथं होता बरोबर. मी तर काय कल्टी मारली पुण्याला. भाऊ गेले तिकडे. आणि अजून एक होता आमच्या बरोबर, रोहिदास सोमवंशी. तो आता तिकडेच आहे ना, संभाजीनगरलाच येतो. स्वतःचे आता स्टुडिओ आहे त्याचा मोठा, मस्त कामे करतो. SR म्हणून त्याचं युट्यूब चॅनल आहे मोठा. आणि स्वतः एक शायरी. हो बरोबर ना. आणि मिसेसला पण त्याने बायकोला पण तयार केलं शायर. बायको पण शिकली ती गोष्ट, नवऱ्याच्या याला हात लावून. बरोबर. आणि भाई हा राजेश, हे दोघं जण आमचे मित्र सक्सेस झाले. मी आहे तसं हे बघितलं का? अहो मोठ्या कलाकाराचा किती बारीक हो. एवढे 4-5 मोठे प्रोजेक्ट केले भाऊसाहेब शिंदे बरोबर, नाना बरोबर. आणि मला सांगते बारीक राहिले. काय बारीक राहिले? ते जे सगळे पिक्चर आहेत ना त्याच्यामध्ये आहेत ना, स्पॉट, अजून काय काय, लोकेशन. हा लोकेशन आणि आर्ट. म्हणजे हिरो कसा दिसला पाहिजे फ्रेम मध्ये, पिक्चर मध्ये, त्या ठिकाणी त्याचं काम हा करायचा. म्हणजे हिरो बरोबरच असेल. बरोबर ना? येस. आता जातो आम्ही याच्या संघ. मी जाणार आहे आता त्याच्या घरी. किती किलोमीटर इथून? इथनं 4 किलोमीटर. 4 किलोमीटर घर त्याचं. निसर्ग हॉटेल पासून. सोलापूर कोणता हायवे हा? बीड. सोलापूर बीड हायवे. या सोलापूर बीड हायवे पासून गेवराई 4 किलोमीटर. आता जातो याच्याबरोबर वावरात सोयाबीन उपटायला. आपला हा करत होता त्याची काय रत्ना जे टावर ना. मस्त आहे मस्त आहे. तुला काय गरज आहे रे? तुझं आता चालू आहे. चांगलं चाललंय. इथं व्हिडिओ वगैरे शूट होतो. चालतंय. काही असेल इव्हेंट वगैरे देत जा मग. महाराज येतो जाऊन म्हटलं याच्या घरी. चालतंय. रामकृष्ण हरी बोल. कुठे गुरुजी? काय जेवण येतं का इकडे शहरात? मल्लिक म्हणलं भेटत होता.
पोहोचले आता, आम्ही आता पोहोचलोय गेवराईला. ही इथलची नगर परिषद आहे बरोबर ना? तुझी गल्ली कोणती इथं का? हे काय हे काय लावलं नारळाची झाड वगैरे हे काय? टिपरी महोत्सव. इथे टिपरी महोत्सव आहे, छत्रपती ग्रुप आयोजित टिपरी महोत्सव 2025. कशा निमित्तानं करतात हे? हे परंपरा आहे 300-400 वर्षापासून चालू झालेली. आता आमचे पंजे बापदादी करायचे. आता त्याच्यानंतर आता इथं काय करायचं? इथं आता 5च्या नंतर मुलं टिपरं खेळतात. एवढ्या जागेमध्ये व्यवसाय? हा, इथं खेळतात आणि वेगवेगळे डाव असतात त्याच्यामध्ये. जसे की आपण बदलत जातात ते डाव. टपडा असतं, एक ताशा असतो वाजायला, हां ते खेळतात. आणि त्याच्यानंतर आता एक आमचं महादेवाचं मंदिर असतं शहराचं आतमध्ये तिथे जातात. त्याच्यानंतर एक स्पर्धा असते आमदारांची. त्या स्पर्धेमध्ये मग जे सगळे संघ खेळतात त्या संघामधनं फर्स्ट, सेकंड, थर्ड असे प्राईज काढतात. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये सगळे वेगवेगळी वेशभूषा घेतात मुलं. मुलींची, यमाची, महाराजांची, कुठल्याही अशा वेगवेगळ्या वेशभूषा घेतात. त्यांचं प्राईज काढलं जातं. अशी बक्षीसमध्ये काय देतात त्यांना? बक्षीस म्हणजे 31,000 रुपये फर्स्ट प्राईज असतं. एवढ्या जागेमध्ये तिकडं? हो तिथे, हो एवढीच्या जागेमध्ये. आणि वैयक्तिक वेशभूषेला 5,000 रुपये असतं प्रथम पारितोषिक, द्वितीय, तृतीय. आता कुठे जायचं? मंदिराकडे? हा, आपलं मंदिर वगैरे. आम्ही मंदिराकडे चाललोय. जिथे स्पर्धा असते ते पण तिकडे जिकडे स्पर्धा आहे तिकडे चाललोय आता. आणि गेवराई नगर परिषद ना? हो, गेवराई नगर परिषद शहर आहे. हे गेवराई नगर परिषद बीडमधलं एक शहर ना, मोठं शहर आहे. हा, मोठं, सर्वात मोठं शहर बीडमधलं सर्वात मोठं आहे गेवराई. परळी ना? नाही, परळी गेवराईपेक्षा मार्केट छोटं आहे, बारीक आहे ना, मग हे मोठं आहे. MIDC रेल्वे म्हणून जरा मोठं वाटतं ते. मोठं वाटतंय. मार्केटच्या हिशोबाने दळणवळण आर्थिक खूप मोठे. ओके. विशेष म्हणजे कॉटन इंडस्ट्री म्हणल्या जाते. कॉटन इंडस्ट्री महाराष्ट्रातली कॉटन इंडस्ट्री. महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी कॉटन इंडस्ट्री आहे गेवराई. जवळजवळ 60 ते 65 जिनिक आहे तिथे. अहो एवढं कॉटनच्या जिनिक. हो, फक्त गेवराई चालतो. बापरे. इकडे त्यांची खूप मोठी जयंती साजरी केली जाते. म्हणजे खूप मोठे कटआउट आहेत ना, सगळ्या रस्त्याला तेच कटआउट आहेत अण्णाभाऊंचे. आणि इथे टिपरी महोत्सव कॉलेज, हे कॉलेज आहे, रभा अटल कला विज्ञान महाविद्यालय कॉलेज. इथं दिलेलं आहे टिपरी स्पर्धा उत्कृष्ट पात्र. हे बॅनर पाहू शकता. 30-35 हजार रुपये इथे प्राईज आहे. आणि पंकजाताई मुंडे यांचा पण वाढदिवस आहे. त्याची कटआउट आहे गेवराईची पंचायत समिती. गर्दी आहे तिथे. आज बाजार आहे विशेष गेवराईचा. गेवराईच्या बाजार दिवशी आलोय का आपण? त्यामुळे एवढी गर्दी. हे बघा इथं बोर्ड आहे झूम करू आपण. गेवराईचा. झूम करू आपण त्याला. पोहोचता घेतला 33,000 ते 5,000 पर्यंत आहे. भोलोबा गीत, उत्कृष्ट वाद्य, उत्कृष्ट सोग, उत्कृष्ट पात्र, सजावट, टिपरी स्पर्धा. उपजिल्हा रुग्णालय. जिल्हा रुग्णालय चांगलं मोठं व्यवसाय. अजूनही लांब जायचं आपण तिकडनं आलो 4 किलोमीटर. हा. 4 किलोमीटर 4 किलोमीटर आतमध्ये जायचं अजून. नाही, आहे पुढे शहर. एवढं मोठं म्हणजे कमीत कमी 10 किलोमीटरवरती शहर वसलेलं आहे. विजय सिंहराव पंडित यांनी भरवलेली स्पर्धा आहे वाटते. गेवराईला सगळ्यात भारी खायला का नाश्त्यामध्ये? भरपूर आहे आमच्या इथं. वडापाव आहे, कचोरी आहे. हे वेगळं खासियत चांगलं काय? वडापाव फेमस आहे गेवराई. वडापाव फेमस. इकडे पण वडापाव फेमस आहे. इकडं पण आता इकडे नवीन गेवराई. इकडे नवीन गेवराई VIP. इकडे नवीन म्हणजे नवीन गेवराईचा एरिया म्हणजे नवी मुंबई तसं नवी गेवराई. आणि इकडे जुनी गेवराई. बाजारात आज बाजार आहे. बाजारची पब्लिक वाटतात. इकडे पण गेवराईला आठवडे बाजार असतो का? हो, आता बुधवारी आठवडी बाजार. बुधवारी बाजार का?
हे छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह आहे गेवराईचं, नगर परिषदेचं. आणि आता नगर परिषदेच्या मागच्या बाजूला आपण आता सगळ्या बाजूने तिकडे जातो नगर परिषद. सगळ्या बाजूने इथे बाजार भरतोय. आजूबाजूची 50 ते 60 गावं ना इथं येतात बाजाराला. जास्त 50 ते 60 पेक्षा जास्त गावं बाजाराला इथे येतात गेवराईमध्ये. थिएटर इकडे, हा ते थिएटरकडे जाऊ ना आपण. इकडे थिएटर आहे. नगर परिषद गेवराई नगर परिषद. जनसेवा हीच ईश्वर सेवा. नगर परिषद गेवराई. नगर परिषद आहे. इकडची मोठी नगर परिषद ना. हा. ओके. आणि हा पुतळा स्टॅच्यू कोणाचा? हा हा शास्त्रींचा पुतळा आहे, जो की भारतामध्ये फक्त एकच पुतळा आहे. शास्त्री. शास्त्री कोण? शास्त्री आता त्यांचं नाव ते स्वातंत्र्य त्याच्यामध्ये होते ते शास्त्री, हा. ते आहेत का? मला पण माहिती नाही. काय ना त्यांचं? अख्ख्या भारतामध्ये फक्त एकच पुतळा आहे. सगळ्या भारतात एकच फक्त गेवराईत. आम्हाला पण माहिती नाही का. कोणत्या शास्त्रीचा पुतळा हा? त्यांना नाही माहिती. चला. ही नवीन गेवराईची बेस आणि याच्या आतमध्ये गेवराई गावठाण. आणि गेवराईमध्ये कॅमेरे आहे बरं का सिक्युरिटीसाठी. सगळीकडे कॅमेरे पण आहेत. यांचं घ्या, हे घ्या दुकानदार. जेवढं वडापाव फेमस वडापाव टाकी चालू वडापाव व्हायला. ही काय ही भाजी ती भाजी. भाजी का काय? बाबा हे काय रोप आहे? काय मिरच्याचे रोप आहे. मिरच्याची आणि वांग्याची रोप का? कितीला दिली? हे 40ला दिलं, हे 10 दिलं. 40ची गड्डी आणि ती 10ची गड्डी का? एका याच्यात किती आहेत? एका याच्यात याच्याचं हे 55. 55 आहेत का? याच्यात 11 आहे. 11 आहेत का? इकडे हा हा हे वाण आहे काय? काटेरी काटेचं. हे विष्णूचं मंदिर आहे मारुती. ठीक आहे. परदा काय दाखवतो येऊन जा एक. लावायचं हे आमच्या मित्राचं दुकान आहे कपड्याचं. कपड्याचं दुकान आहे. त्याच्याकडे वडापावचं दुकान आहे मित्राचं चांगलं मोठे. म्हणजे हे मामू द्या. मामू हा पुतळा लागलाय तिथं. कोणता आहे तो? कोणाचा आहे? त्यांना नाही माहिती. तिथं पुतळा लागलाय माहिती कोणाचा आहे? कोणाचा? कोणते शास्त्री? लालबहादूर शास्त्री. लालबहादूर शास्त्रींचा आहे. तेच मला डाऊट आला जरा. लालबहादूर शास्त्रींचा आहे. शास्त्री चौक का? शास्त्री चौक म्हणणे. आणि माझ्या मित्राचं दुकान आहे कपड्याचं. आणि हे वडापाव. आणि आता वडापाव व्हायला फेमस वडापाव. बाबा चौकातला वडापाव गेवराईचा फेमस वडापाव. कोणता? काय वडापाव? शास्त्री चौक गेवराई. गेवराई. तुम्ही आले तर खायला इकडे. येतो ना. गर्दी बघा गर्दी. सकाळपासून 2 पोते कापलेत. आजचा बेत 8 पोत्याचा आहे. यावंच लागतंय. क्वालिटी क्वांटिटी. कशी क्वालिटी क्वांटिटी सर? खाऊन बघा ना सर, नंतर का नंतर का? मसाला कोणा वेळ थोडा 5 मिनिटं. चला तर वडापाव बघू. किती वडापाव? तुला इकडे काय म्हणतात सगळे? तो पण नाव काय तुझं? काय गोठ्या गोट्या म्हणतात? आपल्याला माहिती ना. इथे सगळे गोट्या म्हणतात. याला मला आता कळलं याला गोट्या म्हणतात. हे सगळेजण याला गोट्या. आणि इथे ना 1 वडा आणि 2 पाव दिले जातात. एवढी मिरची. आता जमतो आम्ही. एकदम भारी.
एकदम भारी. असं वाटत नाही पुण्याहून सोडले इकडे आले. चौतीस आपल्यासारखे मस्त वडापाव आहे. तुम्ही पण या गेवराई चौकामध्ये, गेवराई शास्त्री चौकामध्ये. कशी सिस्टम असते मग आणि पाणी पाहिजे. मग आहे मग आणि पाणी प्यायचं आता. गेवराईचा वडापाव इकडे फेमस आहे. मसाला पाव कसं बनवतात काय की नाही वडापाव नाही वडापाव आणि दोन का त्याला काय पाहिजे बघ काय केला वडापाव म्हटलं का मिरची पाहिजे त्याच्याबरोबर. मिरची शिवाय वडापाव खाता येत नाही. किती वडापाव जातात दिवसभरात? 1000 त्याच्यापेक्षा जास्त. शास्त्री चौकातला फेमस वडापाव ओम साई वडापाव. एका दिवसाला 1000 वडापाव. 1200 एक इथे कस्टमर आहे खाणारे. किती जातात? 1200. किती 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 1200. कुणालचे आहे तुम्ही? पांगरी. काय क्वालिटी क्वांटिटी कशी वाटली? लय भारी. आणि कशी क्वालिटी क्वांटिटी? आणि मग किती कोणी फाडले बटाट्याच्या? हो किती कोणी फाडले बटाट्याच्या? हे मोठे बंधू आधारस्तंभ आहे ते. सकाळपासून किती कोणी फाडले बटाट्याच्या? ओके कोण आहे? हा माझी नव्हत. यांचं आत्ताच लग्न झालं. किती दिवस झाले लग्न होऊन दादा? हो भैया किती दिवस झाले लग्न? किती दिवस झाले लग्न होऊन भैया? किती दिवस झाले? 7 दिवस. हा हे सगळे भाऊ आहेत. नारेंगावला जसे खेपडे आहेत ना तसे इथे आहेत. आणि लग्न होऊन 7 दिवस झाले. तुम्ही भाऊ बघा जायचं हनीमूनला कुठेतरी फिरायला तर काय इथे काम करतो भाऊ. हा याला काय अर्थ आहे राव. असं निघत आता आपण इथून. वडापाव मस्त झालाय झणझणीत एकदम. गेवराईला कोल्हापुरी पद्धतीचा वडापाव खाल्लाय आपण आणि यांनी खायला घातलाय. आणि वेळेत दिली तुमचा. चला चालतंय आता पुढे जाऊ. गेवराईला सगळ्यात मोठं कापड बाजार आहे. याला कॉटन सिटी म्हणतात. आपल्यापाशी एक होजेरीवाला आहे. मामू आहेत. मामू कसा आहे धंदा? कसा आहे? चांगला आहे का? काय रे बाळा कसं आहे? रेट काय आहे? 100ला आहे नाईट पॅन्ट मोठाले. हे बरमुडे 100 रुपयाला. 100ला आहे. अजून सगळे हे 100ला आहे. 50ला. हा 50 आहे. किती आहे? 100ला 4. 100ला 4. बघा असं स्वस्त कुठे मिळायचं नाही. 50 रुपयाला. हे 100ला. दुकानात गेले तर 200ला आहे. आपल्याकडे 100ला आहे. सगळी वस्तू 100ला आहे बघा. सगळं हे 100ला का? हे किती वर्षाच्या मुलाचं आहे? हे 2 वर्ष 1 वर्ष 1.5 वर्ष. 1.5 वर्षाच्या. बघा सगळे 200 रुपयाला ब्रँड. टी शर्ट का? 50 रुपयाला. 100ला 4. 100ला 1. पॅन्ट आहे 100ला 1. 100ला 1. हा काय बी वस्तू घ्या. ऍड्रेस सांगा सगळ्यांना. इस्लामपुरा बाबा चौक बीड. आणि काय करावं लागेल? हा काय करावं लागेल? गेवराईला यावं लागेल. हे घ्यायला चौक गेवराई. गेवराई भेटू. बीडचे काय? क्वांटिटी बघा. इकडे यावं लागतं घ्यायला. 50 रुपयापासून 200 रुपयापर्यंत. आखी कपडे. हे बघा टाईट
फाटणार नाही फवारणी तुमची फाटण पण कपडे नाही फाटणार. काय फाटणार बरोबर. हे आहे या ठिकाणी भगवती सिनेमा थिएटर. आता सन ऑफ सरदार 2 हा चालू आहे. आता गेवराईचे थिएटर बघून झाले. आता निघले आम्ही राजेशच्या घरी चाललोय. चलो बाय बाय. दप्पाला आमचं आता बीडचं गेवराई फिरून झाले. राजेश नगराध्यक्ष कोणी कोणत्या पक्षात आहे? नगराध्यक्ष इथले माजी आमदार आहेत लक्ष्मण पवार. ते नगराध्यक्ष आहे का? नाही त्यांच्या पक्षाचे होते. पक्ष ते बीजेपी होते. हा. आता सध्या जे लागलेले प्रशासन लागू आहे. निवडणूक नाही झाली त्याच्यामुळे कोणच नाही. आता निवडणूक होईल तेव्हा परत त्यांची सत्ता येईल. वाटते असं. 100% बघा माझ्या व्हिडिओमुळे करते तुला. हो. इथं आमदार कोण आहे? सध्या आमदार अजित पवार गटाचे विजय पंडित. आणि खासदार शरद पवार गटाचे आहेत बजरंग बाप्पा सोनवणे. कोणता एरिया पडतो? लोकसभा बीड. विधानसभा गेवराई. आता चालूया आपण राजेश आगोंडेच्या घरी पुन्हा एकदा त्याच रस्त्याने. आणि पुन्हा एकदा पाहतोय सगळीकडे होर्डिंग कटआउट आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे अख्ख्या रस्त्याला. बघा पुढे आपलं घर आलं का? आपल्या घरात येईल पुढं इथं बसण्याचं ठिकाण असतं आमचं जेव्हा ठिकाणी. तुम्ही बसता का सगळे पोरासारखे? आपण तुकाराड आकारासारख्या पोरासारखे इकडे काट्या बसतो. आणि हा आहे टिपरी महोत्सव 2025 बेळ. काय नाही चलो. याला सगळ्या गोट्या म्हणतात. मला लाज वाटायला याला गोट्या म्हणतात. तर गोट्या इकडं नाव आहे का गोट्या? ही आहे राज साबुड्याची चाळ. गल्ली मोहल्ला संतोषनगर एरिया. काय नाव याचं? संतोष नगर. जेवढे संतोष माझा व्हिडिओ बघतात ना त्यांचं नगर आहे. आलं का? नाही लय लांब आहे अजून. हे पोचलेलं आहे राजेश आगोंडेच्या घरी. कुठं? तेच म्हटलं मी. तो नाव राजेश आगोंडे वरती वाचलं मी. ते वेगळंच काहीतरी लिहिलं. इकडे कुठं राहिला? आता काही जास्त करू नको. राहू दे ना. ते आमच्या राजेश आप्पाचं घर. हे आमच्या गोट्याचं बांधकाम चालू आहे. इथे काय किचन का? आणि मागे जिना. आणि हे इकडं आता बेडरूम करणार का? हे आमच्या मित्राचं घर. इकडं हॉल. असं वरती दुसरा मधला बांधायचा लागेल. याच्यावर का? मी हे कंस्ट्रक्शन स्लॅबच आहे ना? हा पूर्ण RCC. समोर तेच आणि हायवे रोड आहे. गेवराईचं घर आहे. लग्न कधी करणार मग? करून हे लग्नाची तयारी चालली ना? याला पोरी बघा. याला लग्न करायचंय. हे शेजारची पोरं सांभाळायची वेळ आली याच्यावर. काय झालं? काहीच नाही निवांत चालूच राहणार. काय झालं सगळं पाहिजे. हळूहळू खत टाकलं त्या दिवशी. पाऊस पडायच्या आधी नाही पाऊस पडला टाक. अरे वा. आहे का बबलू भाई? आहेत ना. कापूस तूर मूग हे आता लावले वावरांमध्ये. आणि आम्ही चाललोय एक अशा माणसाला भेटायला. तर त्याने चित्रपट सृष्टीमध्ये काम केले बरोबर ना? कोणते केले सिरियल? ते बाळूमामाच्या नावाने चांग बघ. या सिरियलमध्ये विलनची भूमिका केली आहे. अजून गाथा नवनाथांची मध्ये काम केले. फिल्म केले मोठे मोठे. आता मला वाटतं कोणता हॉलिवूड चालू होती. त्या माणसाचं हे घर. शेळी पालन वैयक्तिक करतात. कुक्कुटपालन आहे, कुक्कुटपालन आहे. आणि मळ्यामध्ये राहणारा माणूस शेतात. कुत्रा नाही आहे ना सांगून बरं का? नाही चालत नाही ना. मी थांबतो इकडे बघ.
चल चल इकडे. कुत्र्याची भीती वाटते. नाही जाऊ. नको नको नाही इथं कुत्रा नाही, गेला तिकडे कोट्यावर. गोठा गेला नक्की ना येऊ आवाज बघ असेल बरं पुढं राजा कामाचा कार्यक्रम आहे ना माझा. ये बरं बबलूला आवाज दे. नमस्ते बबलू दादा नमस्ते. नमस्कार नमस्कार. तुम्हाला नेहमी चित्रपटातच पाहिलंय, सिरियल मध्ये बघितलंय, आज प्रत्यक्ष भेटलंय. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या फार्म हाऊस. हे बलू भैया आहेत, राजेशचे मित्र. हा अशोकजी नाही बबलू भाई आहेत ना. बबलू भैया. सगळीकडे सिरियल काय नाही अशोक मध्ये मंगळू म्हणतात, अजून अडबंगीनाथ म्हणतात. अडवंगीनाथ. नाथांची गोष्ट नारायण पण होता ना नाथांच्या गोष्टीमध्ये. नारायण पण. हा हे एक बबलू भैया आणि नाथांची गोष्ट त्याच्याबरोबर आता हा बाळूमामाच्या नावाने चांग भलं फेम. हॅलो. ह्या भूमिकेला बरेच जण विसरून जातात, ती भूमिका असते विलनची. ही भूमिका केलेली आहे जबरदस्त. डोळे बिळे लय खतरनाक आहे तुमची. ते आमच्या आई वडिलांची कृपा. डोळ्यांमुळे सिलेक्शन झालंच नाही. हे आता युट्यूब चॅनल आहे का तुमचं? इंस्टाचं? माझं इंस्टाचं आहे, फेसबुकचं, युट्यूबचं, तिन्ही पण एकावरती चालते. वा वा. तर यांना जे कोणी प्रेक्षक बघत असतील त्यांना सांगतो, हे खूप उत्कृष्ट निवेदन करतात आणि माझे चांगले मित्र आहेत. तर तुम्ही यांच्या व्हिडिओला सपोर्ट करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. आता आम्ही फिरतो वावरामध्ये इथे. बाय बाय. बाळांनो झाली तयारी इव्हेंटची? झाली ती झाली आंघोळ? तुम्हाला एक दाखवतो बरं का मी. तुम्ही नीट बघा, हा ब्रश आहे. हा नीट बघा ब्रश का. हा कोणाचा ब्रश आहे तुमच्यामध्ये? ब्रश कोणाचा आहे हा जो आहे ना पडद्या माग? तोंड दाखव इकडे 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 तोंड दाखव इकडे 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 काढ त्याचा पडदा. याचा ब्रश आहे हा. नीट बघा नीट बघा. हा कुठंच मिळत, हा जगात कुठंच मिळत नाही. ह्या ब्रशनी आतमधले काहीच किडे राहत नाही तोंडात. सगळे आपोआप निघून जातात. जबरदस्त. सर हा कधीपासून वापरताय? म्हणजे आजोबांपासून पंजोबापासून वापरताय का? हा त्यांच्या पिढीजात परंपरेमध्ये दिलेला ब्रश आहे. आणि जगामध्ये जर कुणी पृथ्वीला ब्रश कुणी पहिला वापरला असेल तर यांच्या कुटुंबाने वापरलेला आहे. तो त्यांना ब्रश वारसाने दिलेला आहे. हा ब्रश इकडून नाही सरळ, इकडूनही सरळ नाही, इकडून पण सरळ नाही. हा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर फक्त एकमेव दुकान आहे भाऊ. आपला ऍड्रेस साखर कारखाना विग्नर साखर कारखान्याच्या जवळ राहत आहेत. आणि यांचा हा ब्रश आहे. तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा यांना. स्क्रीनवर संपर्क क्रमांक दिलेला आहे. बघा आता काय करायचं. ओके रेडी? हेडफोन फक्त काय आहे असं कानाला हवा लागते म्हणून घेतलंय. इव्हेंट संपला बर्थडेचा. आता निघलो नारायणगावला परत. धन्यवाद मित्रांनो हा सगळा ब्लॉग माझा पाहिला त्याबद्दल मनापासून. भेटूयात पुढच्या असणाऱ्या एखाद्या इव्हेंटमध्ये अशाच लांबच्या. तोपर्यंत माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकला फॉलो करा, इंस्टाग्रामला फॉलो करा मित्रांनो. आणि प्लीज आपल्या असणाऱ्या सहकाऱ्यांच्या असणाऱ्या नातेवाईकांच्या आपल्या जवळच्या लोकांच्या कार्यक्रमांना निवेदक म्हणून मला नक्कीच संधी द्या. धन्यवाद. बाय बाय. गुड नाईट. थँक्यू.